कमळी चांगलं चालू आहे आणि असंच चालू राहू दे आणि असे अजून छान छान कामं करायला मिळू दे. दॅट्स इट. अगदीच. आणि कॉंग्रॅच्युलेशन, कारण कमळी आता TRP मध्ये अव्वल आहे आणि हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा खूप छान वाटतंय. मालिका नुकतीच आली आणि इतकी छान तिने पकड धरली आहे, कारण की आल्यापासून तिचा TRP खूप छान होता. पण मला हे जाणून घ्यायचं, जेव्हा TRP इतका छान असतो, मेहनतही तेवढी असते, कारण आम्ही सेटवर येतो तेव्हा बघतो की तुम्ही इतका ड्रामॅटिक सीन करत असता आणि इतकं काय काय वेगळं करत असता. मला सांग, कशी ती कसरत असते एकंदरीत तुमची? सी मे TRP कोणाचा किती आहे, काय आहे हे मटेरियल आहे. पण कुठलाही शो घेतला, कुठल्याही चॅनलवरचा शो घेतला तरी आय थिंक लेवल ऑफ मेहनत प्रत्येक टीम तेवढीच घेत असते किंवा प्रत्येक ॲक्टर, फक्त ॲक्टर नाही म्हणणार मी, ती अख्खी एक टीम असते हो. त्या मालिकेची. त्यामुळे प्रत्येकजण इक्वल मेहनत घेत असतो आणि प्रत्येकाचाही एम ॲट द एंड हाच असतो की आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी आपली मालिका बघावी. आणि कदाचित आम्ही काहीतरी कंटेंट म्हणा जो आम्ही आमच्या मालिकेतनं दाखवतोय तो कदाचित लोकांना खूप जास्त आवडत असावा, ज्या कारणामुळे आम्हाला एवढं सगळं प्रेम मिळतं आणि आय एम हॅपी अबाउट दॅट. येस, पण जेव्हा मी ऋषीला बघतो तेव्हा त्या ऋषीचे खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे. म्हणजे तो एकीकडे भाऊ आहे, तर एकीकडे टीचर आहे, एकीकडे प्रियकर आहे, एकीकडे मदत करणारा आहे. पण निखिलला हा ऋषी भेटलाय का आता खरं, असा वाटतंय का की निखिल सारखाच हा ऋषी आहे? मी नाही म्हणणार माझ्यासारखा आहे. आय फील एक खूप थोडासा डिफरन्स आहे म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये. मी थोडासा रिझर्व्ड काइंड ऑफ पर्सनॅलिटीमध्ये पडतो, पण ऋषीचं कॅरेक्टर तसं नाही आहे. पण मला ते कॅरेक्टर खूप आवडतं, कारण ते कॅरेक्टर परफेक्ट नाही आहे. कारण आपल्याकडे कसं असतं ना की जनरली हिरो असेल किंवा हिरोईन असेल तर ती आदर्श असावी, तो खूप रायचियस असावा, असं एक जनरलायझेशन आहे, एक आयडियलिस्टिक असावा. तर ते तसं नाही आहे. म्हणजे तो खोटं बोलतो कधी कधी, तो म्हणजे त्याची जी प्रियसी आहे कमळी तिच्याशी पण तो खोटं बोलेल, पण तो घरच्यांशी पण, आईशी पण खोटं बोलेल. तो कधी कधी गरजेपेक्षा जास्त चिडचिड पण करेल. असा तो थोडासा इम्परफेक्ट असलेला, पण तरीही त्यात तो मनातनं स्वच्छ आहे. मग त्याचा उद्देश चुकीचा नाही आहे. पण मला असं वाटतं की आपण रिअल लाईफमध्ये पण असेच असतो की आपण असे खूप कधी कधी आयडियलिस्टिक नाही वागत. आपण भावनेच्या बेसिसवरती आपण ॲक्ट करत असतो, इमोशन्स आपले प्ले होत असतात. सो ते मला कॅरेक्टर खूप रिअल इन लाईफ कॅरेक्टर असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मला माझं विशिष्ट प्रेम आहे ऋषी या कॅरेक्टरवरती. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.